नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। शिंदे साहेबांनी हे शहर फुलासारखं जपलं। या शहरामध्ये महाराष्ट्रात मला माहित नाही एवढ्या मोठ्या प्रमाणात या लोकसंख्येच्या नगरपालिकेने एवढी घरकुल म्हणून बांधली असतील। हा महाराष्ट्रातला एक विक्रम आहे। शिंदे साहेबांनी या गावातल्या सर्व बेघरांना न्याय देण्यासाठी राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडून नगरपालिकेच्या माध्यमातून बेघर म्हणून अनेक घरं बांधली, 3000 घरं बांधली। या नगरपालिकेने काही चांगलं स्वरूप धारण करावं यासाठी शिंदे साहेबांनी नेहमी प्राधान्य दिलं। पण सगळ्यात मोठं प्राधान्य शिंदे साहेबांनी दिलं या शहराला, या शहराचं वळण कधी मोडू नये, या शहरात शांतता सौख्य नांदावं आणि कार्यकर्त्यांनी खरेपणाने काम करावं ही शिंदे साहेबांच्या सगळ्या कार्यकर्त्यांना शिकवणूक होती। काळ बदलला, कामापेक्षा जाहिरातीला जास्त महत्त्व निर्माण झालं। जो दंगा करेल त्याचाच उठाव जास्त व्हायला लागला। इंस्टाग्रामच्या रीलवर आणि फेसबुकवर मिनिटाला रील पडून माणसं कुणाबरोबर बसली, कुणासमोर वाकली, कुणासमोर काय केलं, कुणाला कोणी तोंडावरून हात फिरवला नाही फिरवला, याच्या एवढ्या जाहिराती झाल्या। मूळ कामाचं काय याच्याविषयी चर्चा करायला सवड राहिलेली नाही। आजपर्यंत या नगरपालिकेच्या प्रत्येक निवडणुकीमध्ये आम्ही काय केलेलं आहे आणि काय करणार आहे हे सांगण्याची नेहमी प्रथा होती, परंपरा होती। या निवडणुकीमध्ये निवडणूक आल्यानंतर अनेक लोक गर्दी करतात, अनेक लोक येऊन वेगवेगळी मोठी आश्वासनं देतात। हे का सांगतोय? पाहिजे तशा थापा देणे, मतांच्यासाठी प्रचंड म्हणाल ती गोष्ट करतो अशी आश्वासनं देणं आणि ही निवडणूक आपली आयुष्यातली शेवटची निवडणूक आहे, परत कुणी आपल्याला विचारायला येणार नाही अशा भावनेने जी निवडणूक लढवतात, अशांपासून तुम्ही सगळ्यांनी जरा सावध राहा ही पहिली तुम्हाला विनंती। आम्ही जे शक्य आहे तेच तुम्हाला सांगणार। आज विशाल भाऊ कमी बोलतात आणि विशाल भाऊ कमी बोलून तुम्ही घरात बोलून हे झालं नाही, रस्त्यावर अडवलं आणि सांगितलं हे गटार झालं नाही। विशाल भाऊ निवडणुकीनंतर तुमच्याशी अदबीने बोलतील, तुम्हाला प्रत्युत्तर देणार नाहीत आणि तुमच्या कामाची तड लावण्याचं काम अतिशय प्रामाणिकपणाने करतील। हा विलासराव शिंदे साहेबांचा वारसा घेऊन आमचा उमेदवार आम्ही यावेळी या निवडणुकीत उभा केलेला आहे। शिंदे साहेबांनी आम्ही एकत्रित आल्यापासून सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न केला। आज ते नाही येत म्हटल्यावर मगाशी मी म्हटलं तशी माझी जबाबदारी ही होती। आज मला मनापासून समाधान आहे की या शहरातल्या सर्वांनी अतिशय समाधानकारक आग्रह धरायचा प्रत्येकाला अधिकार आहे। कार्यकर्ता म्हटल्यावर त्याने आयुष्य पक्षासाठी कामासाठी दिले म्हटल्यावर त्याने आग्रह करणे, आम्हाला 4 शिव्या देणे हा त्याचा अधिकार आहेच। कार्यकर्ता हा आपला मालक असतो, तो जर 4 गोष्टी बोलला तर ते सहन करण्याचं काम हे विलासराव शिंदे साहेबांच्या सारख्या
अतिशय निर्मळ, स्वच्छ, नम्र आणि चिकाट असणाऱ्या नेत्याने या सगळ्यांना शिकवलेलं आहे आणि मला खात्री आहे की आमचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार देखील तुम्हाला तेच प्रेम आणि तीच आदराची भूमिका घेतील. मगाशी आपण वैभव दादा म्हटला की एकही केस नाही आपल्यावर, म्हणजे समोर जास्त केसेस आहेत असा त्याचा अर्थ होतो. असं मी काय माहिती मला सगळ्यांचीच नाहीये, पण वैभव दादांची म्हणण्यानुसार दिसतं की एकही केस नसणार आहे आणि आज जाताना फलक लागल्यावर तिथं 27 गुन्हे जर असतील एखाद्यावर, तर हे गाव कोणत्या दिशेने नेणाऱ्या माणसांनी तुम्हाला मत मागायला सुरुवात केली ह्याचा जरा विचार करा. मी ईश्वरपूरमध्ये, उरण ईश्वरपूरमध्ये सांगितलं, तडीपार, गुंड आणि ज्यांना अनेक वेळा पोलीस स्टेशनमध्ये बोलून कारवाईचा बडगा ज्यांच्यावर आलेला आहे ते काय लोक चळवळीसाठी केसेस नाहीयेत, त्या गुन्हेगारी स्वरूपाच्या केसेस असाव्यात अशी माझी शंका आहे. जर कोणावर असतील तर मला माहित नाही. आता मी बोलायला जर कोण बोलतात त्यांच्या केसेस आहेत असं तुम्ही समजा, मी काय कोणाचं नाव घेत नाही. पण या आष्टा शहराला वळण कसं द्यायचं? परवा मला दिलीप दादा, आमचे दिलीपराव वग्यानी आणि आमचे बबन दादा थोटे यांनी एक व्हॉट्सअप मोबाईलवर फोटो दाखवले. एका कॉलेजच्या शाळेच्या आवारात भिंतीच्या पलीकडं ड्रगचे सेवन करणारे सिरिंजेस, इंजेक्शन्स, गोळ्या आणि व्यसनाधीन असणाऱ्या नव्या तरुण पिढींची काय अवस्था झालेली आहे याचा एक फोटो, 2-3 फोटो मला दाखवले. सवालखी आष्टा हा शेतकऱ्यांचा आष्टा होता. सवालखी आष्टा हा शेतीसाठी, शेती प्रधान असणारा आष्टा आहे. या शहरात आमच्या शेतीच्या ताकदीवर आमची नवी पिढी शिकून जगभर जाऊन स्पर्धा करायला गेली पाहिजे, हे स्वप्न या आधीच्या सगळ्या पिढ्यांनी पाहिलेलं आहे. हा नवीन प्रकार गेल्या 2-3 वर्षात वाढला. अलीकडे अधिकारी आणि सत्तारूढ अशा लोकांचं नेक्सस अनेक ठिकाणी बघायला मिळतं, ज्यामुळे संरक्षण अशा चुकीच्या प्रवृत्तीला त्या गावात मिळायला लागले. अतिशय व्यसनाधीन झालेली जर पिढी हा नव्या पिढीच्या समोर आदर्श कोणी तयार करत असेल तर तो थांबून आपल्या घरातली मुलं चांगल्या आणि उत्तम संस्कृतीनं पुढे जाऊन जगाच्या पाठीवर उत्तम शिक्षण घेऊन स्पर्धेला पुढे गेली पाहिजेत, हे स्वप्न या शहरात आपण सगळ्यांनी बाळगलं पाहिजे. असं कुणाच्या तरी कैयात गेलं. आता काय राजकीय दृष्ट्या आपला प्रभाव वाढवण्यासाठी जेवण, पार्ट्या, दारू देणं, बाकीचे उद्योग करणं, 5, 25, 50 जणांची टोळी गोळा करणं आणि तीच सगळीकडे फिरवणं, हा उद्योग जर काही करत असतील तर माझी हात जोडून विनंती आहे. 1984-85 सालापासून मी या गावात आजपर्यंत आलो. या गावाने जी संस्कृती जपली आहे त्याच्यापेक्षा वेगळी संस्कृती या पद्धतीनं पुढे यायला लागलेली. आज तुम्ही भिवंडीला जावा, तुम्ही आज कल्याण डोंबिवलीला जावा, अंबरनाथला जावा. शहरीकरण झाल्यावर समाजात काही चुकीचे एलिमेंट्स ज्यावेळी येतात त्यावेळी सगळ्यांनी मिळून आपण ते थांबवले पाहिजे. मी पहिल्यांदा आष्टा शहरातल्या आमच्या आया बहिणींना विनंती करेन की हा क्षण आहे अशा प्रवृत्तीला त्यांची जागा दाखवण्याचा. हा क्षण तुमच्या घराच्या समोरची
नागरी सुविधा मिळवण्याचा आहेच आहे, पण आपल्या घरातली नवी पिढी, लहान मुलांची जी नवी पिढी आहे त्या पिढीला योग्य दिशा देण्यासाठी आपल्याला जाणीवपूर्वक यासाठी सत्प्रवृत्तीचा माणूस निवडून द्यावा लागेल आणि तो विशाल भाऊ शिंदे आहे, हे आज पहिल्यांदा मी आपल्याला आग्रहाने सांगतो. खरं म्हणजे आज ज्या पद्धतीनं मी एखादा मोर्चा काढला त्याच्यावर गुन्हा नोंदवला मी समजू शकतो, पण 2 ते 3 वेळा 3 जिल्ह्यातनं हद्दपारी होते. मयूर हद्दपारी म्हणजे काय हे मयूर पाटील सगळ्यांना माहिती आहे. विशेष गुन्ह्यात अडकल्यानंतर मोका होतो, हद्दपारी होते. बाकीच्या केसेस वेगळ्याच आहेत. अॅट्रॉसिटीची केस असते, इस्लामपूरमध्ये असते, आष्ट्यात असते, बाकी सगळ्या गोष्टी आहेतच. पण अगदी मटक्यापर्यंतच्या केसेस जर एखाद्यावर आल्या असतील तर मटका खेळायला लावायचा का आपल्या मुलांच्या हातात पेन देऊन, पाटी देऊन आपली मुलं घडवायची, याचा विचार कृपा करून करा तुम्ही. आता निवडणुका म्हटल्यावर भपका इतका होणार आहे. तुम्हाला वाटेल विशाल भाऊ अतिशय सरळ मार्गाने गेला, 10-20 जणच होती. हे बघा जोर यांचा फार मोठा आहे. हे 10 दिवसाचा जोर आहे, तेवढा सहन करा. 2 तारखेला हा जोर पूर्ण उठेल, परत भेटायला पण गडी येणार नाही तुम्हाला. आता हे सगळे चाललंय ते इलेक्शनला आहे, इलेक्शन आहे म्हणून. मी आपणाला आष्टा शहर विकास आघाडीच्या वतीने सांगतो की या शहराचं स्वरूप मागच्या 3 वर्षात प्रशासकाच्या कारकिर्दीत थोडंसं बिघडलंय, थोडंसं बदललेलं आहे. या शहरामध्ये तरुणांना खेळण्यासाठी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स करायचं ही भूमिका आम्ही सगळ्यांनी स्वीकारलेली आहे. मी मगाचपासून सांगतो, हे मोडायचं असेल तर तरुणांना दिशा देण्यासाठी उत्तम स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणि आपली पिढी त्या ठिकाणी नव्या पिढी मैदानावर, अतिशय उत्तम अशा मैदानावर त्यांना वेगवेगळ्या व्यवस्था सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत. यासाठी आम्ही आमच्या जाहीरनाम्यात तो मुद्दा घालतोय. या शहरामध्ये अशा अनेक नव्या गोष्टी करायच्या. आपला तो मोठं पाणी वाहून नेणारा कॅनॉल जो होता तो पूर्ण करण्यासाठी आपल्याकडे सरकार होतं, त्यावेळी सगळं झालेलं. सरकार गेलं, पुढचे थोडासा भाग राहिलेला आहे, तो आपल्याला पूर्ण करायचा आहे. या शहरामध्ये 24 तास पाणी देण्यासाठी आपल्याला व्यवस्था करायची आहे. आमच्या आया बहिणींना 24 तास पाणी देत असताना त्यांना हा विश्वास पाहिजे की मी कधी चावी चालू केली तर पाणी येणार आहे, आणि म्हणून पाण्यासाठी घरी लवकर जावा पाणी भरायला, अशी मानसिकता गावात कुठेही राहणार नाही. नळाचं पाणी घरात आहे ते कंटिन्युअस चालू राहील, यासाठी देखील आपल्याला पावलं टाकायची. या शहरात आपण अनेक ठिकाणी बघता वरनं सगळीकडे वायरी फिरतायत. या शहरातल्या या सगळ्या वरनं ज्या तारा लोंबकळतायत आणि जात आहेत, त्या तारा देखील अंडरग्राऊंड पाईप करून त्या अंडरग्राऊंड पाईप मधून नेल्या तर त्याला अधिक सुरक्षितता येईल आणि शहरात देखील चांगलं स्वरूप निर्माण होईल. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या जाहीरनाम्याने आम्ही तुमच्या समोर येऊन स्पष्टीकरण देऊ. जाहीरनामा जवळपास झालेला आहे, त्यांचा निर्णय आपल्या समोर येईल. या शहरामध्ये आपल्या सर्वांना माझी विनंती आहे,
की उद्याच्या निवडणुका या आष्टा शहराला या अशा लोकसंख्येच्या शहरांमध्ये सर्वोत्तम शहर बनवण्यासाठी आपण सगळ्यांनी कंबर कसली पाहिजे। हे शहर ताकदीने पुढे कसं जाईल हे आपण बघूया। डोक्यातनं हे काढा की ज्यांचं सत्ता असते तिकडूनच पैसे येतात, पैसे सरकारकडून कसे आणायचे याची ज्ञान आणि याची जाणीव आम्हा सगळ्यांना आहे। तुम्ही या शहराला निधी कमी पडणार नाही ह्याची खात्री बाळगा। पण आम्ही जे बोलू तेवढंच करू, त्यामुळे मोजकाच छोटासा मुद्देसूद जाहीरनामा तुमच्या समोर येईल। पण मागच्या काळात काय काय गोष्टी 3-3.5 वर्षात झाल्या नाहीत त्याची माहिती आम्ही तुम्हाला द्यायचं काम करू। पण ह्या सगळ्या गोष्टी होत असताना आपल्या शहराच्या विस्तारावर देखील आपण लक्ष ठेवलं पाहिजे। शहर सतत वाढतंय, 3000 बेघरांना घरं दिली तरी आज कदाचित तेवढीच यादी झाली असेल आपली नगरपालिकेत। म्हणजे आम्हाला घर पाहिजे अशी मागणी करणारी या शहरामध्ये अनेक महिला भगिनी मला भेटतात की साहेब आम्हाला घरकुलाची व्यवस्था झाली पाहिजे। मी आपणाला एवढंच विश्वास देतो की शिंदे साहेबांनी या गावामध्ये जे शहर विकास करत असताना घरकुलांचं स्वप्न कायम निरंतर चालू ठेवलं ते पुढे आम्ही चालू ठेवू आणि जेवढी लोकसंख्या घर मागते तेवढ्या सगळ्यांना घर देण्यासाठी आम्ही पावलं ताबडतोबीने टाकायला सुरू करू हा विश्वास आपण बाळगा। खरं म्हणजे या शहरातल्या शाळा अधिक उत्तम असाव्यात, शैक्षणिक व्यवस्था अधिक उत्तम असाव्यात हा प्रयत्न तर आहेच आपला। पण त्याचबरोबर या शहरामध्ये आपल्या सगळ्या तरुण पिढीला मार्गदर्शन करण्यासाठी काहीतरी वेगळी व्यवस्था असावी अशी माझी भूमिका आहे आणि आम्ही सगळे बसून त्याच्यावर बरीच चर्चा देखील केली आहे। त्याच्यावर देखील आम्ही काही आपल्याला माहिती देऊ। मी आज आपल्याला एवढीच विनंती करणार आहे की विशाल भाऊंचा अर्ज दाखल झालाय आणि सर्व उमेदवारांचे अर्ज दाखल झालेत। आपण उद्या छाननी झाल्यानंतर सगळ्यांनी कामाला लागायचंय। या शहरामध्ये आपला जो त्या प्रभागाचा उमेदवार असेल त्या प्रभागातल्या दोन्ही उमेदवारांना आणि विशाल भाऊंना पूर्ण ताकदीनं त्या प्रभागात लीड कसा मिळेल हे बघायचं काम आपण सगळ्यांनी करायचं। माझी तुम्हा सगळ्यांच्या बाबतीची विनंती आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये या निवडणुकीत प्रचंड मोठ्या प्रमाणात देखावे होतील, वेगवेगळे मंत्री येतील आणि त्यांना या शहराचं देणं घेणं नाही, त्यांना जयंत पाटलांचा बिमोड करायचा आहे। टार्गेट आष्टा शहराचा विकास नाहीये, माझ्यासारख्या गरीब माणसाचा बिमोड करणं हेच टार्गेट। आणि वाळवे तालुक्याचा इतिहास आहे, मी मागे तो इतिहास सांगितलाय। हा स्वाभिमानी तालुका आहे, लढवय्या तालुका आहे। आमच्या भागातल्या तरुणांच्या मध्ये त्यांच्या धमनीत जे रक्त आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांचं धमनीत रक्त वाहतंय। त्यामुळे कुणी लेचा पिचा नाही, कार्यकर्ते प्रचंड ताकदीने काम करतात। हाक तुमची साथ आमची। यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका।